हा एक लेख आत्ता मी लिहिला. या माझ्या लेखाचं नाव आहे रिंगटोन. रिंगटोन, रिंगटोन काय म्हणतात ते, आपलं मोबाईलची रिंग असते ना. तर हा माझा लेख. आपल्याला राव एका गोष्टीचं फार नवल वाटतं, ते म्हणजे आपल्या मोबाईलचे रिंगटोन. आता यात नवल हे की माझ्या मोबाईलची जी रिंगटोन आहे ती कित्येक लोकांच्या मोबाईलची तीच टोन आहे. इतका योगायोग कधी असू शकतो का? आता इतर देखील अनेक प्रकारच्या रिंगटोन अनेकांच्या मोबाईलमध्ये आहेत. आपण ते देखील पाहिले आहे. विविध प्रकारच्या रिंगटोन ऐकवायला म्हणजे कसं बरं वाटतं, हो ना. त्या रिंगटोनमध्ये सुरुवातीलाच मोबाईल वाजला की लगेच नुसता म्युझिकचा आवाज, कुठे एक टिंग 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 टिंग, आणखी कुठे गाण्याच्या पहिल्या 2 ओळी, कुठे देवाचा जप, स्तोत्राची सुरुवात, कुठे फक्त गद्य स्वरूपात एखादे वाक्य. अशा अनेक प्रकारचे आवाज असतात रिंगटोनचे. ते ऐकले की तो माणूस पटकन मोबाईल उचलून तिकडल्या माणसाशी बोलत राहतो, कारण त्याची रिंगटोन वाजत असते. असो, पण माझा मोबाईल मी खिशात ठेवून कुठे बाहेर निघतो, बसमध्ये असो, भाजी मंडई असो, एखाद्या कुठल्या दुकानात असो, कुठेही मी असो, मोबाईलची रिंगटोन वाजली की मी मोबाईल पटकन खिशातून काढून पाहतो, तर काय, तो बंदच असतो. माझ्या बाजूला जो कोणी बसलेला किंवा उभा टाकलेला असतो त्याची रिंगटोन वाजत असते. दोघांची टोन सारखी, फक्त मोबाईल वेगळा. मी पुन्हा माझा मोबाईल खिशात ठेवून देतो. नंतर परत आपली ती ठराविक टोन ऐकू आली की पुन्हा पाहायचं. तो शेजारच्याच कुणातरी माणसाचा कॉल असतो, तो आपला नाही. दोघांची रिंगटोन सारखीच. तेव्हा आता आपण आपल्या मोबाईलची रिंगटोनच बदलून घ्यावी आणि दुसरी दुर्मिळ अशा आवाजाची टोन करून घ्यावी, असा आपला विचार आहे. म्हणजे मग उचला पहा ही झंझटच नको.